हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ICDS अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती 272 जागा जी पदभरती आता चालू आहे त्याच्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पगार किती भेटेल, इन हँड सॅलरी किती असणार आहे, तुमची ग्रॉस सॅलरी किती, त्यातून कपाती किती होणार, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत। चांगली सॅलरी या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी मोटिवेशन असणार आहे, कारण की एवढी जर सॅलरी भेटणार असेल आपल्याला तर अभ्यास देखील आपण केलाच पाहिजे। तर ॲज अ मोटिवेशन आजच्या व्हिडिओला बघा। आणि एक रिक्वेस्ट आहे, जर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटमध्ये थँक्यू तुम्ही म्हणायचं आहे आणि व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे। व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट। अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेकरिता आपण 18,000 प्रश्नांचा सराव प्रश्नसंच घेऊन आलो आहोत। यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, पोषण अभियान, एकात्मिक बालविकास योजना व कायदे हे जे मटेरियल आहे ते तुम्हाला 499 रुपयामध्ये ॲप्लिकेशनला भेटेल। ॲप्लिकेशनचा फायदा काय आहे की तुम्हाला ऑनलाईन टेस्ट तसेच PDF फाईल या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत। जर आपल्याला फक्त PDF फाईल पाहिजे असेल तर सेम कंटेंट तुम्हाला व्हॉट्सॲपला PDF स्वरूपात प्रोव्हाइड केला जाईल। यामध्ये 18,500 प्रश्न, प्राईज आहे फक्त 249 रुपये। ही ऑफर फक्त पहिल्या 100 स्टुडंटसाठी आहे, त्यामुळे लगेचच परचेस करा। याकरिता तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप करू शकता। तर ज्यासाठी तुम्ही व्हिडिओवर आले आहात ते सुरुवातीला बघायचे। जी ॲडव्हर्टाइजमेंट आपण जर बघितली असेल, मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी त्यांनी वेतन श्रेणी दिली आहे। S13 हा तुमचा बँड आहे। 35,400 बेसिक मूळ वेतन तुमचं 35,400 आहे। या 35,400 मध्ये दरवर्षी 3% वाढ होत मॅक्झिमम 1,12,400 पर्यंत तुमचं मूळ वेतन जाणार आहे। तर आता मूळ वेतन 35,400 आहे। या अनुषंगाने आता आपल्याला कॅल्क्युलेशन बघायचे। जी गव्हर्नमेंट सॅलरी असते त्यामध्ये कॅल्क्युलेशन कसं केलं जातं ते तुम्हाला मी आता समजावून सांगतो। तर लक्षात घ्या, मूळ वेतन आहे तुमचं 35,400 हे तुम्हाला भेटणार आहे। यावर तुम्हाला महागाई भत्ता भेटणार आहे। सध्या महागाई भत्ता आहे 50%। तर 35,400चे 50% होता 17,700 रुपये हे देखील तुम्हाला भेटेल। त्यानंतर तुम्हाला घरभाडे भेटतं। सध्या घरभाडं आहे 15%। 15% 35,400चे ते किती होतात 5,310 इतकं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो घरभाडं भेटणार आहे। आता तुम्ही रिटायर व्हाल तर तुमच्यासाठी भविष्य निर्वाह निधी बरोबर म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम या ठिकाणी दिली। 14% तुम्हाला शासन देत असतं। 14% कोणाच्या मूळ वेतन अधिक महागाई भत्ता, तर ते होता 7,434 रुपये। त्यासोबत वाहन भत्ता देखील तुम्हाला होतो 1,350 रुपये भेटत असतो। म्हणजे तुमचा एकूण पगार किती असेल 1 ते अधिक 5 या सर्वांची ॲडिशन केली तर तुमची एकूण सॅलरी आहे 67,194 इतकं तुमचं विद्यार्थी मित्रांनो एकूण पगार आहे। परंतु यातून काही कपाती केल्या जातात। तर कपाती कोणकोणत्या केल्या जातात? सर्वात पहिल्यांदा भविष्य निर्वाह निधी 14% हा हिस्सा कट होऊन जातो। त्यासोबत तुमचा स्वतःचा 10% हिस्सा कट होतो। सोबत व्यवसाय कर दर महिन्याला 200 आणि मार्च महिन्यामध्ये 300 म्हणजे अशी एकूण किती तर वर्षाला 2500 रुपये विद्यार्थी मित्रांनो कट होत असतात। आता या सर्वांची जर एकूण कपाती जर बघितली तर ती किती होतात 12,944 एकूण कपाती होतात। तर बघा मूळ वेतन एकूण पगार किती 67,194। त्यातून जर ह्या तुम्ही कपाती केल्या 12,944 तर तुमचं निव्वळ देय म्हणजे एकूण जो पगार आहे तो किती आहे 54,250 इतका हा तुमचा एकूण पगार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भेटणार आहे। तर अभ्यास केलाच पाहिजे आणि जर चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल आणि जर तुम्हाला मटेरियल अवेलेबल पाहिजे असेल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नक्की घ्या। ICDS योजना आहेत, सोबत पोषण अभियान 2,000 प्रश्न, सामान्य ज्ञानचे प्रश्न, सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड हे सर्व तुम्हाला भेटणार आहे। प्राईज आहे फक्त 250 रुपये। तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करायचं आहे, मटेरियल घ्यायचं आहे। त्यासोबत आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे ICDS अंतर्गत भरती 2025, त्याला देखील जॉईन करू शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। थँक्यू।